काय तुम्हाला हे माहित आहे का की भारतामध्ये खूप साऱ्या लोकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. तर सर मग ऍसिडिटी होते कशी आणि याच्या मागचे कारण काय? तर ऍसिडिटी मध्ये बघा, तुमच्या पोटामध्ये नॅचरली ऍसिड प्रेझेंट असतं. ज्या वेळेस तुम्ही खूप स्पायसी, ऑइली, पिझ्झा, बर्गर या सगळ्या गोष्टी खातात त्यावेळेस तुम्हाला होते ऍसिडिटी. मग ऍसिडिटी म्हणजे काय होतं, तुमच्या शरीरातलं जे ऍसिड आहे ते परत तुमच्या इसोफेगस मध्ये म्हणजे तुमच्या अन्ननलिकेमध्ये येते आणि मग तुम्हाला जळजळ, पोट ब्लोट होणे, प्रेशर येणे, तोंडामध्ये गरळ येणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍसिडिटी कॉज करतात. यालाच आपण म्हणतो ऍसिडिटी. मग सर ऍसिडिटी कमी करण्यासाठी जर मी स्प्राईट, कोको कोला, लिम्का किंवा लेमन टी घेतलं चालतंय का? तर उत्तर आहे नाही. कारण की लेमन टी मध्ये काय असतं, तुमच्या सिट्रस ऍसिड प्लस कॅफिन, लिंबामध्ये तुमच्या सिट्रस ऍसिड आणि चहामध्ये असतो तुमचा कॅफिन, आणि ज्या कार्बोनेटेड ड्रिंक्स आहे स्प्राईट, लिम्का, कोको कोला याच्यामध्ये असतो तुमचा कार्बन डायऑक्साइड गॅस. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या पोटामध्ये जातात त्यावेळेस तुमची ऍसिडिटी कमी होत नाही पण वाढायला मदत होते. म्हणून लक्षात असू द्या, याच्यावरती फॅन्सी उपाय एकच आहे की तुम्ही खूप सारं पाणी प्या आणि होता होईल तेवढं तुमच्या ऑइली आणि स्पायसी जेवणापासून दूर राहा. तर अशाच मजेदार आणि गमतीशीर शॉर्ट्ससाठी आताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.